कर्नाळा टीव्ही आणि बाळाराम पाटील सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित चला जिंकूया पैठणीच्या कार्यक्रमाची दुसरी फेरी खान्देश्वर येथील श्री कृपा हॉलमध्ये संपन्न झाली। यावेळी महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। अनेक महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता। तसेच महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद देखील घेतला। दिनेश पाटील माझे पती मी त्यांची सौभाग्य होते। या कार्यक्रमाला जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, शेकापचे महाराष्ट्राचे प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, पंचायत समितीचे सभापती गोपाळ भगत, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे कला विभागाचे अध्यक्ष सईद उस्मानी, भातान ग्रामपंचायत सदस्य बबन मुकादम, माजी शहराध्यक्षा माधुरी गोसावी, राजश्री पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या कला विभागाच्या उपाध्यक्षा कविता ठाकूर, पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा प्रज्योती म्हात्रे, नगरसेविका अनुराधा ठोकळ, पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्षा गुलाबताई पाटील, नवीन पनवेल महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अमिता चौहान आदी मान्यवरांसहित मोठ्या संख्येवर महिला वर्ग उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या वेळी बाळाराम पाटील यांनी आपले विचार स्पष्ट केले। कर्नाळा टीव्हीच्या या आगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहात, आपलं अभिनंदन करत असतानाच या सोहळ्यामध्ये आपण विजयी व्हावं याच्यासाठी आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा। जवळपास 450 महिलांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि संख्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे वर्णन करणारे आहे। अतिशय चांगला असा प्रतिसाद, उलट असा प्रतिसाद आपण या आगळ्या उपक्रमाला दिलेला आहे। आदेश बांदेकरांच्या बरोबर पैठणी खेळणाऱ्या महिलांना, वहिनींना आपण दूरदर्शनवर ज्यावेळेस बघतो त्यावेळेस खचितच तुमच्या मनामध्ये कुठेतरी येत असेल की आपल्यालाही अशा पद्धतीची संधी कुठेतरी मिळावी आणि ही संधी आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा टीव्हीनं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। या संधीसाठी आपल्याला बाळाराम पाटील सोशल वेलफेअर संस्थेनं पुरस्कृत केलेला आहे। आपणा साऱ्यांना या ठिकाणी ज्या भगिनी, ज्या वहिनी सहभागी झाल्या त्या साऱ्यांचं अभिनंदन करत असताना आतापर्यंत 300 भगिनींनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि उरलेल्या आपण या खेळामध्ये सहभागी होत आहात। ज्या पुढच्या फेरीला गेलेल्या आहेत त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देत असतानाच ज्यांना या कार्यक्रमामध्ये जरी पहिल्या फेरीमध्ये किंवा दुसऱ्या फेरीमध्ये बाद व्हावं लागलेलं असलं तरी नाव उमेद नव्हता, भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या संधी या ठिकाणी आपल्यासाठी निश्चितपणानं बाळाराम पाटील सोशल वेलफेअर संस्थेच्या वतीनं आणल्या जातील। दरम्यान कार्यक्रमाचा अनोख्या अंदाजात निवेदन करून गुरु कदम यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली।